सो नमस्ते गाईज, वेलकम टू माय चॅनल ओ माय शुभ. माझं नाव आहे शुभांगी दराडे आणि बऱ्याच दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ आणलेला आहे. आणि लॉंग व्हिडिओ याच्यासाठी करते की जरा म्हणलं स्टोरी टाईम करावं, कारण आज फ्रेंडशिप डे आहे. आणि म्हणलं जरा माझं एक फ्रेंड्सबद्दलचा अनुभव सांगते. कारण मी म्हणजे लाईक माझ्या मैत्रिणींचे लाईक स्टेटस पाहते, मैत्रिणी नाही म्हणणार पण क्लासमेट्स म्हणेल की क्लासमेट्सचे मी लाईक असे स्टेटस पाहिले. म्हणलं ते एकमेकांना ॲप्रिशिएट करताय, तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात, असं तसं वगैरे वगैरे स्टेटसमध्ये लाईक दाखवलं जातं. आणि मला म्हणजे लाईक काय असं शॉक नाही आहे, ठीक आहे की स्टेटस दाखवायचा की हे माझं बेस्ट फ्रेंड आहे, ते माझं बेस्ट फ्रेंड आहे. लाईक एवढं म्हणजे मला आवडत नाही करायला. पण माझा एक खूप वाईट अनुभव मला सांगायचा होता की फ्रेंडशिपचं कसं असतं काय वगैरे. लाईक कॉलेज टाईममध्ये मी फ्रेंड्सबद्दल इतकं समजून गेलेले आहे ना की असं म्हणजे भांडणं व्हायचे बऱ्याचदा. आणि मी बऱ्याचदा म्हणजे लाईक स्टडीजमध्ये फोकस करता येत नव्हतं आणि खूप नुकसान झालं होतं माझं. पण लेटर ऑन मी स्वतःला लाईक त्या फेजमध्ये काढलं आणि कुठे ना कुठं जाऊन मी आता एका गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटला सिलेक्टेड झालेले फॉर माय MSc बायोफिजिक्स. आणि म्हणजे फ्रेंड्स कसे असावे ना, लाईक या स्टोरी थ्रू तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, तर सो लेट स्टार्ट इट. तो कहाणी सुरू होती आहे BSc फर्स्ट इयर. ठीक आहे, तर BSc फर्स्ट इयर बायोटेक्नॉलॉजीला मी होते. आणि तेव्हा म्हणजे लाईक असं नवीन नवीन होतं सगळं काय, म्हणजे एवढं मला कळत नव्हतं की नेमकी कसं मुलींशी इंटरॅक्ट करावं वगैरे. कारण 2 वर्ष तर माझे लॉकडाऊनमध्ये गेले. आणि म्हणजे लाईक पहिल्यापासून माझा असा स्वभाव होता की मला ना म्हणजे असं बोलायची काही इच्छा नसायची. असं समोरून बोललं की मग मला लाईक कधी कधी एम्बॅरेसमेंट वाटायचं की बाबा माझ्या तोंडून काही चुकीचा शब्द निघू नये, तर मग मी मोस्टली अवॉइडच करायचे बोलायचं. ठीक आहे, पण मग हळूहळू मला कळायला लागलं की हां, कॉलेजमध्ये लाईक असं एन्व्हायरमेंट राहतं की लाईक फ्रेंड्स ग्रुप असतो. म्हणजे तुम्ही लाईक असं पिक्चरमध्ये पाहिलं असताल की दुनियादारी दोस्ती यारी वगैरे हे जे म्हणजे दाखवलं जातं फिल्म्समध्ये. तर मग तसंच म्हणजे लाईक कॉलेजमध्ये पण मला दिसलं. आणि नशिबाने मी म्हणजे लाईक असं एका ग्रुपमध्ये आले. त्याच्यात म्हणजे सगळेच होते, लाईक मुलं मुली लाईक असं होतं. ठीक आहे, आणि आमच्यात म्हणजे मेन म्हणजे लाईक डिस्टन्स होता, चांगलं होतं, मस्त होतं. म्हणजे बऱ्याचदा असं एक सीन होतो की बाबा मुलं मुली एकाच ग्रुपमध्ये असले की मग कसं लाईक थोडीशी वल्गॅरिटी पसरते वगैरे असं म्हणजे लाईक मानलं जातं बरं का. पण तसं आमच्या ग्रुपमध्ये काय झालं नाही. आमच्यामध्ये असं डिस्टन्स वगैरे खूप असायचा. तर आमचं म्हणजे लाईक इनिशियल ग्रुप खूप चांगला होता. आणि आमच्या ग्रुपला पाहून सगळे म्हणायचे की लाईक हा ग्रुप खूप स्ट्रॉंग आहे, हा ग्रुप कधी तुटणार नाही. पण मग असं जे म्हणणारे असतात नाही, खरंच खूप नजर लावतात. ठीक आहे, मग ते झालं झालं असं की त्यानंतर मग आमची ना एक म्हणजे माझी पहिली बेस्ट फ्रेंड म्हणेल मी, म्हणजे पहिली बेस्ट फ्रेंड होती, आता नाही आहे. थोडेसे आमचे लाईक संबंध खूपच बेकार म्हणजे कनेक्शन खूपच बेकार झालेले. पण तिचं नाव मी नंदिनी ठेवते बरं का. तिचं खरं नाव नंदिनी नाही आहे. मी जे नाव घेईल त्यांचे खरे नाव नाही आहे. ठीक आहे, तर मग झालं काय, नंदिनी ना म्हणजे खूप अशी लाईक डॉमिनेट पर्सन होती आमच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे, आणि सर्वात असं म्हणेल की हिपोक्रेट पर्सन मी म्हणेल. म्हणजे लाईक मला काय इनिशियल डेजमध्ये नाही कळालं तिचा स्वभाव, पण लेटर ऑन मला ते कळालं. झालं काय, नंदिनीमुळे ना आमचा मुलींचा जो एक मुलींचा आणि मुलांचा जो एक ग्रुप होता असा एकत्र होता, तो ना तुटून गेला. आणि तो तुटून पण कशामुळे गेला मला काही माहीत नाही. म्हणजे लाईक मी काय एवढी त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व नव्हते. माझं असं होतं की बाबा मला अभ्यास करायचा आहे, मला काही यांच्या नादी लागायचं नाही आहे. पण मग त्या नंदिनीमुळं ना लाईक आमचा ग्रुप तुटून गेला. आणि रिझन मला अजून पण नाही कळालेलं आहे की का तुटलेलं आहे वगैरे वगैरे. बट स्टील मग त्याच्यानंतर झालं असं की
मुलं वेगळे झाले आणि आम्ही मुली म्हणजे एकत्र याच्यात आलतो आणि आमच्या मुलींचा ग्रुप मग झालता लाईक 5 जण होतो आम्ही, ठीक आहे. तर मग झालं असं की 5 जण होतो आणि एक मुलगा होता, नाही एक नाही 2 मुलं होती समजा, ठीक आहे. मग असा आमचा लाईक होता ग्रुप, जसं होतं तसा. तर मग झालं काय, नंदिनी ना लाईक माझ्यावर ना असं खूप म्हणजे चिडायची, किंवा मग मी तिला तिच्या चुका सांगितल्या, अभ्यासातल्या सांगितल्या असतील, किंवा मग लाईक स्वभावाबाबतीत सांगितलं असेल, तर मग तिला ना असं लाईक माहीत नाही का आपण इतकं चिडायची ती माझ्यावर की विचारूच नका. आणि मग माझ्याबद्दल त्याच ग्रुपमध्ये, त्याच म्हणजे जे आहे आमचा ग्रुप सो कॉल्ड, त्याच ग्रुपमध्ये इतकं म्हणजे माझ्याबद्दल हेटनेस वगैरे पसरायला जायचे आणि माझ्यासमोर गोड गोड बोलायची की बाबा तू तर माझी बेस्ट फ्रेंड आहे, तू बेहेन को ते असले हॅशटॅग बेहेन कोड वगैरे वगैरे. तर मग ते तसं राहायचं बरं का, म्हणजे तोंडावर वेगळं आणि महागारी वेगळं. आणि आमचा ग्रुप म्हणजे लाईक असंच वर्क करत होता, ठीक आहे. म्हणजे एकमेकींना गोड गोड बोलायचं आणि महागारी दुसऱ्या गोष्टी बोलायच्या, ठीक आहे. मग झालं काय, मग मला त्या ग्रुपमध्ये ना लाईक इतकं म्हणजे कंजेस्टेड वाटायचं, असं वाटायचं की यार मी यांना इतकं मानते, इतकं बेस्ट फ्रेंड वगैरे मी असं मानते, ठीक आहे. यांच्या कधी पण लाईक प्रॉब्लेम असल्या काही असल्या तरी मी ऐकून घेत असते, ठीक आहे. पण मग माझ्या बाबतीत जे प्रॉब्लेम्स असतील समजा, म्हणजे असं की मला असं काही सांगता, जसं राहतं ना की बाबा तुम्ही घरी काही प्रॉब्लेम नाही सांगू शकत, पण मग तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगतात. तर मग तसं मी सांगायला गेले ना माझ्या काही गोष्टी, तर मग ते ना लाईक असे जज करायचे, खूप जज करायचे. आता माझ्या तोंडासमोर नव्हते करत, ठीक आहे, पण माझ्या महागारी खूप म्हणजे जज केल्या जातं. तर मग मला या गोष्टी कानावर आल्या आणि मला म्हणजे लाईक बाकीचे पण सांगत होते की तू ह्या ग्रुपमध्ये नको राहू, हे ग्रुप खूप टॉक्सिक आहे, तुझ्याबद्दल आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, तू त्यांची इतकी बेस्ट फ्रेंड असून लाईक सिरियसली खूप घाण गोष्टी बोलल्या जातात तुझ्याबद्दल, म्हणजे लाईक मग सांगता पण येत नाही. म्हणजे असं माझं डोकं आऊट झालं, ठीक आहे. की मला असं झालं यार माझेच लोक, ठीक आहे, आणि माझ्याबद्दल इतकी घाण पसरवल्या जाते. आणि हां, मेन म्हणजे असं होतं की मी एकतर मी स्वतःला काही कॉम्प्लिमेंट देत नाही, ठीक आहे. पण मग बाकीचे मला असे म्हणतात की मी खूप म्हणजे हुशार आहे, नॉलेजेबल पर्सन आहे आणि म्हणजे अभ्यासाच्या बाबतीतला एक डिसिप्लिन पर्सन आहे. मला स्वतःला नाही वाटत ॲक्च्युली, पण मग समोरचे व्यक्ती सांगत असतात मला की हां म्हणजे मी आहे म्हणून इंटेलिजंट वगैरे. आणि मग असं झालं की यार लोक पण मला सांगतायत आणि ते जे माझ्याबद्दल सांगतायत ॲक्च्युली दुसऱ्यांना, तर मग मी ना लाईक आतून तुटून गेलते यार. म्हणजे समजत नव्हतं की यार फ्रेंडशिप म्हणजे काय आहे, लाईक ह्यालाच फ्रेंडशिप म्हणतात का, की बाबा समोरून चांगलं बोलायचं, महागारी त्याच व्यक्तीबद्दल ज्याला तुम्ही बेस्ट फ्रेंड म्हणतायत, सगळं म्हणतायत, त्याच बेस्ट फ्रेंडला तुम्ही महागारी इतकं जलील करतात. जलील म्हणेल मी, जलील म्हणजे माझं म्हणजे असं डोकं आऊट झालं, ठीक आहे. आणि तेव्हा म्हणजे लाईक सेमिस्टर एक्झाम्स वगैरे होते, तर मग खूप म्हणजे असं हे व्हायचं की यार एकतर एक्झाम्स पण आले, त्यात मला लोकांकडून अशा गोष्टी ऐकायला भेटत आहेत आणि म्हणलं यार मी आता काय या ग्रुपमध्ये राहत. तर आता तुम्ही माझ्या ऐका. मग मी काहीतरी भांडणं काढले बरं का, ठीक आहे, असंच काहीतरी भांडणं वगैरे काढलेले होते. तर मग मी त्यांना म्हणलं की मी आता ह्या ग्रुपमध्ये राहत नाही, ठीक आहे. तर व्हॉट्सॲपमध्ये ना लाईक इतकं डिबेट झालं त्या गोष्टीवरून की विचारूच नका. मी त्यांना काय म्हणलं, हे बघा मी काय कोणत्या मुलीबरोबर राहणार नाही वगैरे, मला एकटं राहायचं आहे आणि मला काय ग्रुपमध्ये राहायचं नाही आहे, मला काही इंटरेस्ट नाही आहे, ठीक आहे. तर जे मला शिव्या दिल्यात घाण, बाप रे, म्हणजे एकतर ना मी माझा ना फोन चेक करत असते, ठीक आहे. फोन चेक करत असते म्हणजे लाईक इन द सेन्स असं बघत असते स्टेटस वगैरे. तर मग त्याच्यात जर माझ्या घरच्यांना जर
ते चार्ट्स दिसले असते ना, लिटरली सांगते, अक्षरशः माझ्या घरचे त्या नंदिनीला मारायला आले असते. ठीक आहे, इतके घाण शिवाय. आणि म्हणजे इतकं ट्रॉमाटाईज झालते ना मी. पण मग त्या भांडणात मी त्यांना सांगितलं की हे बघा, तुम्ही मला चांगले बोलतात आणि महागारी इतक्या घाण गोष्टी बोलल्या जातात की लाईक मला सुचत नाही यार की काय करू काय नाही. मग मी त्यांना कसं तरी बोलवून वगैरे लाईक ती जी रात्र होती ना, खरंच सांगते म्हणजे अजूनही मला आठवतं की 23 मेला, ठीक आहे, 23 मे या 10 मे असं काहीतरीच होतं. तर मग तेव्हा आमची भांडणं झालेली आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला राहायचं नाही आहे आणि आता आपला संबंध संपलाय आणि मी एकटंच राहिले. आणि मग नंदिनीनं ना मला लाईक चॅलेंज दिला. ती म्हणली की मी तुला चॅलेंज देते, तू एकटी राहून बघ आणि तुला असं सांगते की तू एकटी राहा, काही कर, पण तू आमच्याशिवाय राहू नाही शकत. असं म्हणजे तिच्या लाईक चार्ट्समधून ना मला असं समजलं. ठीक आहे. आणि ती म्हणली की तुझ्या नाकावर टिसून मी हा ग्रुप टिकवेल असं तिनं सांगितलं होतं. पण तसं काहीच झालेलं नाही आहे. ठीक आहे, असं काहीच झालेलं नाही आहे. त्यांचा स्वतःचा ग्रुप, ठीक आहे, म्हणजे त्यांच्या ग्रुपचे 2 मेंबर्स, ठीक आहे, मला येऊन सांगतात की शुभांगी बरं झालं तू त्या ग्रुपमधून निघालीस, कारण इतकं हिपोक्रसी, इतकं टॉक्झिकनेस आहे त्या ग्रुपमध्ये की विचारूच नको म्हणते. म्हणजे फर्स्ट इयरला आमचे भांडणं झालेले, मग 3rd इयरपर्यंत लाईक आम्ही बोललो नाही एकमेकांना. पण नंतर मग असं झालं की लाईक शेवटचे दिवस आहेत, मग बोलावं वगैरे. तर तेव्हा तिनं मला त्या 2 मेंबर्सने मला सांगितलं त्यांच्या की बरं झालं तू गेलीस बाहेर म्हणे, नाहीतर मग आत्तापर्यंत तू खूपच ट्रॉमाटाईज झाली असते म्हणे, लाईक असं सांगितलं होतं. आणि त्यातून ना म्हणजे लाईक तुम्हाला एक सांगते, त्या इन्सिडंट्समधून मला असं झालं की यार कसं राहतं ना, फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला असे पाहिजे की जे तुम्हाला सपोर्ट करणारा असावं, जे तुमच्यावर ट्रस्ट करणारा असावा. मेन म्हणजे जे तुमच्यावर ना लाईक तुमच्या सक्सेसवर असं जेलेस नसला पाहिजे. ठीक आहे, ही जेलेसी खूप दिसते बरं का. मला काय मेल फ्रेंड्सचं काही एवढं माहीत नाही, पण मग फिमेल फ्रेंडशिपमध्ये ना जेलेसी भयंकर दिसते. मला माहीत नाही का. आता माझे ना म्हणजे माझी एक खास मैत्रीण आहे, क्रांती नाव आहे तिचं. आमचं म्हणजे 8 वर्ष झालेले आहेत आम्हाला. आम्ही स्कूल टाईमपासून लाईक मैत्रीण आहेत. ठीक आहे, बट सिरियसली आम्ही अजूनही एकमेकींवर जळत नाही. तू जे करशील त्याला मी माझं फुल सपोर्ट देईल, असं आमचं मला एक फ्रेंडशिप आहे. तर मग तसं तुमचं फ्रेंडशिप असायला हवं. ठीक आहे, लाईक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मला वाटलं की लाईक हे शेअर करावं. मला काय वाटतं की एकतर ना फ्रेंड्स असे बनवा जे मी सांगितलं, नाहीतर मग तुम्ही ना एकटं राहिलेलं कधीही चांगलं आहे. मी खरं सांगते, कारण मी स्वतः एकटी राहिलेले. लाईक फर्स्ट इयरला तर होते ग्रुपमध्ये, पण पुढचे 2 वर्ष जे होते ना माझे 2nd आणि 3rd इयर, त्याच्यात मी एकटी राहिलेले. आणि खरं सांगते म्हणजे एकटं राहण्यात काही म्हणजे असं वाईट नाही आहे. उलट ना तुम्ही स्वतःची कंपनी एन्जॉय करतात. ठीक आहे, आणि मी काय प्रमोट नाही करते की तुम्ही एकटंच राहा म्हणून. लाईक तुमची चॉईस. तुम्हाला जर वाटत असेल फ्रेंड्स बरोबर राहायचं तर लाईक इट्स ओके. बोलायला फ्रेंड्स वगैरे असं बोलायला वगैरे ठीक आहे, पण मग तुम्हाला असं जीव लावणारे मित्रमैत्रिणी पाहिजे असतील ना, तर मग ह्या 3 ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, ते केलेलं कधीही चांगलं आहे. हे जर गोष्टी नाही भेटल्या तुम्हाला तर भाई तुम्ही आलूनच राहा, कितीही चांगले. आणि ह्याच्यामुळे ना बऱ्याचदा स्टडीला डिस्ट्रॅक्शन होतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मित्रमैत्रिणी असे बनवा की जे हुशार आहेत, तुम्हाला सपोर्ट करतील, जेलेसी नसेल आणि तुम्हाला ऑलवेज लाईक पुढं नेतील. असंच माझं लाईक एक फ्रेंड्सचं अनुभव मी सांगितला. आणि तुम्हाला म्हणजे लाईक फ्रेंडशिपचं काही असलं अनुभव आला असला तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि तर एवढंच होतं माझं स्टोरी टाईम, काय फार मोठं नाही. बट तुम्ही या गोष्टींवर लक्ष द्या आणि लक्ष ठेवा, म्हणजे लाईक असेल तसं ते. आणि तुम्ही तुमच्या स्टडीजवर फोकस करा. जास्त पण दोस्ती यारी वगैरे इतकं पण नका निभावू की तुम्ही तुमच्या स्टडीजपासून पण लांब जाताल.
कारण तुमचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मला तर जास्त अनुभव येतोय आणि आता माझा गव्हर्नमेंटला नंबर लागलेला आहे, तर मग आता मी खूप खुश आहे. माझे घरचे पण खुश आहेत आणि मी म्हणजे फ्रेंड्स सर्कलमध्ये काही इतकी गुंतली नाही वगैरे. तर तेव्हा जाऊन मला आता एक सक्सेस भेटले कुठे ना कुठे आणि अजून एक सक्सेस आहेत ते मी पुढच्या स्टोरीमध्ये तुम्हाला सांगेलच मी काय काय अचीव केलं आहे काय वगैरे वगैरे. तर झालं मग आता एवढंच आहे आणि पुढची स्टोरी घेऊन येईल मी माझ्या सक्सेसवर. तर स्टे ट्यून आणि बाय बाय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.